नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सौ अश्विनी मंदार जोशी कुक विथ अश्विनी या मराठी कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। इतके दिवस दडी मारून बसलेल्या पावसाचे पुन्हा आगमन झाले आहे। 2 दिवस कंटिन्यू पाऊस पडल्याने हवेत छान गारठा आला आहे। अशात आपल्याला काहीतरी पौष्टिक खायचे, तेच वरण, आमटी, सार खाऊन जर आपल्याला कंटाळलेला असेल तर आपण कोकणातले दिवस आठवायचे की पावसाळ्यात तिथे काय केलं जातं तो पदार्थ आज आपण करून बघूया। सोपा आणि पौष्टिक, मुलांसाठी आवर्जून देण्यासारखा। चला तर मग सुरू करूया। सध्याच्या ह्या वातावरणात पिठी भात खाण्याची मजाच काही और आहे। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। अर्धी वाटी कुळथाची पिठी, लसूण एक 14-15 पाकळ्या, मोहरी, हिंग, कोथिंबीर, मीठ, आमसुलं 3-4, एक मिरची आणि लाल तिखट, तेल, पाणी। सुरू करूया। कुळथाची पिठी, कुळथाचं पिठलं असं सुद्धा म्हटलं जातं। त्यासाठी आपण आधी लसूण पाकळ्या ठेचून घेऊया। खलबत्ता नसेल तर तुम्ही सुरीने सुद्धा ठेचू शकता। आपल्याला ठेचलेलाच लसूण हवाय, बारीक चिरू नका। ठेचलेल्या लसणीचा अरोमा अतिशय सुंदर येतो पदार्थांमध्ये। लसूण आपण काढून घेऊया। कोथिंबीर सुद्धा चिरून घेऊया बारीक। आपण आधी कुळथाची पिठी जी आहे ती पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया। साधारण 2 ग्लास पाण्यामध्ये। लागलंच तर वरतून आपण घालू। गुठळ्या होऊ देऊ नका। काही लोक फोडणीत पाणी घालून वरून पिठी भुरभुरवतात, तसं केलं तरी चालेल। या सुरू करूया। आपला लसूण ठेचून झाला आहे, कोथिंबीर चिरून झाली आहे आणि पिठी सुद्धा आपण पाण्यात मिक्स करून ठेवली। आता फटाफट फोडणी करूया। पातेलं तापत आलं की 1-2 चमचे तेल चांगलं तापलं की आपण मोहरी घालूया। गॅस कमी करूया। मोहरी चांगली तडतडली आपली, हिंग आणि आपला लसूण मिक्स करून घेऊया। मिरची, लसूण चांगला छान लाल झालाय। आपण त्यात आपली पिठीचं पाणी घालूया। आपण अजून पाणी घालणार आहोत, जरा उकळी येऊ दे त्याला। लाल तिखट घालूया। ही जसजशी शिजते तसतशी ती घट्ट होते, म्हणून आपल्याला अजून पाणी लागणार आहे। उकळी आल्यावर आपण पाणी घालूया। हे काय थोडी घट्ट होत आलेली आहे, आपण पाणी घालूया थोडं। मीठ घालून घेऊया चवीनुसार।
गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर तर चिरून घेतलीच आहे, त्याचबरोबर ओलं खोबरं असेल ना तर तेही चमचाभर घालायचे, आणखीन छान लागतं. उकळी यायला सुरुवात झाली आहे, आपण एक 3-4 आमसूल घालूया. तुम्हाला टेक्स्चर दिसत असेल अजून पातळ आहे, पण ते हळूहळू उकळीबरोबर घट्ट होत जाणार आहे. आपली पिठी आता होत आली आहे. मी अजून थोडं अर्धा ग्लास पाणी ऍड केलंय, म्हणजे ती घट्ट होत चालली आणि मला एवढी घट्ट नकोय. पातळ अशी सूप सारखी सुद्धा आपण पिऊ शकतो आणि एकदम पौष्टिक. लहान मुलांना आवर्जून देण्यासारखा पदार्थ आहे. आंबेमोहर तांदूळ किंवा इंद्रायणी असेल घरी तर त्याचा गुरगुट्या भात आणि वरून पिठी, आहा, आणि वरून तुपाची धार, एक नंबर. पिठी आपली होत आलेली आहे. कोथिंबीर घालूया, ओलं खोबरं मिक्स करूया. आपली पिठी तयार आहे. फायनली आपला ताट तयार आहे. चला सुरू करूया. गरमागरम वाफाळलेला भात आणि त्यावर पिठी, सोबतीला लोणचं आणि पापड, आहा. कसा वाटला मेनू नक्कीच कळवा. माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.